बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय जलद गतीने घेण्यासाठी केंद्र आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल नोंदणीकृत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी दाखल केली होती. मात्र ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अशा प्रकारे प्रशासकीय निर्णयात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पाचे नाव बदलणे अथवा नामकरण करण्यासंदर्भातील निर्णय हे प्रशासकीय पातळीवर घेतले जातात. त्यामुळे आम्ही कोणालाही नाव देण्याचे किंवा नाव बदलण्याबाबतचे आदेश देऊ शकत नाही, असे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केले. विमानतळाला दिबा पाटीलांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. त्या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी प्रमुख मागणी याचिकेत केली होती. मात्र कोणत्या कायदेशीर अधिकाराअंतर्गत ही मागणी केली होती हे सिद्ध करण्यासही याचिकाकर्ते अपयशी ठरल्याचे अधोरेखित करून खंडपीठाने याचिका फेटाळून लावली. मात्र या वृत्ताने स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांमध्ये पुन्हा एकदा नैराश्याचे वातावरण पसरले आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.